शेअर बाजार विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे निफ्टी एनालिसिस उद्यासाठी कशाप्रकारे आपण निफ्टीसाठी ट्रेड प्लॅन करू शकतो. मार्केटमध्ये रिव्हर्सल येणार आहे का मार्केटमध्ये आजच्या प्रकारे जी सेलिंग आली, ती सेलिंग कंटिन्यू होणार आहे. तर सगळ्या गोष्टी आपण इन डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये बघायचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन अजिबात नाही आहे. चला तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा येऊया आपण थोडंसं निफ्टीवरती जर का आपण बघायला गेलो, तर आज मार्केट अल्मोस्ट गॅप अपच्या आसपास ओपन झाला आणि त्यानंतर मार्केटमध्ये एक व्हर्टिकल सेलिंग बघायला भेटलं. चुकून पण याच्यामध्ये रिव्हर्सल बघायला मिळाला आणि लास्ट सेशनमध्ये मार्केट हॉल्ट झाला. ओके. तर ओव्हरऑल जर का आपण स्ट्रक्चर बघायला गेलो तर पूर्ण सेल ऑफ आला होता. त्यानंतर मार्केट पूर्ण कन्सॉलिडेट किंवा साइडवे मार्केट बघायला मिळालं. आता उद्यासाठी कशाप्रकारे आपण इंटरेस्टिंग प्लॅन ऑफ ॲक्शन असला पाहिजे किंवा उद्याच्याला जर का आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा असेल तर कोणते ते इम्पोर्टन्स लेव्हल्स आहेत तर ते आपल्याला वॉच आउट करणे गरजेचं आहे. त्याच्या आधी थोडंसं आपण जर का वीकली टाईम फ्रेम बघायला गेलो बिकॉज उद्या त्याला वीकली क्लोजिंग येणार आहे. तर सध्या जर का इथं जर का आपण एनालिसिस करायला गेलो तर उद्यासाठी इम्पोर्टंट लेव्हल हेच आहे, की इथं प्रिव्हियस टाईमला मार्केटनं खूप दिवस त्याच्यामध्ये हॉल्ट केलं आणि त्यानंतरनं एक फायनली एक स्ट्राँग ब्रेकआउट बघायला भेटला. त्यानंतरनं मार्केटनं त्याचा जे 50% आहे 50% पेक्षा खालती मार्केट डाउन साइडला आला. तर इथे थोडीशी प्रोबॅबिलिटी याची कमी झाली. आणि त्यानंतर मार्केट कंटिन्युअसली फॉल झाला. ओके. आता त्यासाठी इम्पोर्टंट लेव्हल कोणतं आहे? तर इम्पोर्टंट लेव्हल हे राहते जवळपास हे वाला एरिया जो की 25,735 पासून 25,800. त्याचा चुकून पण जर का मार्केटनं हे इम्पोर्टंट लेव्हल ब्रेक केले येणाऱ्या टाईममध्ये म्हणजे वीकली कॅन्डलचा क्लोजिंग जर का आपल्याला ही जी ब्लॅक लाईन आहे, ह्याच्या खाली जर का बघायला भेटला नेक्स्ट वीक असो किंवा उद्या असो, ओके. तर ह्याच्या खाली जर का वीकली कॅन्डलचा क्लोजिंग बघायला भेटला, देन मार्केटसाठी हा जो अपट्रेंड आहे, हा जो अपट्रेंड मार्केटनं क्रिएट केला होता, हा थोड्या प्रमाणात आपल्याला साइडवे किंवा डाउन साइडचा मोमेंटम बघायला भेटू शकते मेजर ट्रेंडसाठी. बट उद्यासाठी आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतोय, जर का आपण इथे बघायला गेलो, तर मार्केट काय करत चाललंय, मार्केट इथं मध्ये एक ब्रेकआउट दाखवला. त्यानंतर मार्केट याच्यामध्ये रिव्हर्सल रिट्रेसमेंटच्या आसपास मार्केट आलं. जर का मार्केटनं हे जे प्रिव्हियस वीक आपला जो आहे, ह्याच्या हायच्या वरती जर का कॅन्डलचा क्लोज दिला, ओके. जो की आजच्या दिवशी बघून आपल्याला वाटत नाहीये, बट चुकून जर का दिलं मार्केट बिकॉज मार्केटमध्ये एक चांगली न्यूज जर का आली, तर ते मार्केटसाठी एनिथिंग कॅन हॅपन. ओके. तर जर का त्याच्यावरती बिकॉज मार्केट इज सुप्रीम. ओके. तर त्याच्यावरती जर का मार्केटनं क्लोजिंग दिला, देन डेफिनेटली इथं आपल्याला रिव्हर्सल बघायला अपकमिंग वीकसाठी रिव्हर्सल बघायला भेटू शकतं. बट मार्केटनं हे रिव्हर्सल नाही दाखवलं. चुकून जर का मार्केट ही ब्लॅक लाईनच्या खाली वीकली कॅन्डलचा क्लोज आला, देन आपल्याला परत मार्केटचं स्ट्रक्चर थोडंसं चेंज होताना बघायला भेटू शकते. आता आपण येऊया थोडंसं डेली टाईम फ्रेम. तर उद्याचा डे आपल्याला साठी खूप इम्पोर्टंट असू शकतो. ओके. आता आपण येऊया डेली टाईम फ्रेमसाठी. जर का आपण डेली टाईम फ्रेमला थोडंसं नोटीस करायला गेलो, देन डेली टाईम फ्रेममध्ये एक एनालिटिकल स्टडी नावाचे एक कन्सेप्ट आहे. जर का आपण ते बघायला गेलो, तर एव्हरी टाईम ते काम करेलच असं नसतंय, बट जस्ट एक ऑब्झर्वेशन. जर का आपण इथून बघायला गेलो, तर इथं पहिल्यांदा आपल्याला एक लाल कॅन्डल बघायला भेटली. त्यानंतर एक ग्रीन कॅन्डलचं फॉर्मेशन झालं. अगेन इथं लाल कॅन्डल बघायला भेटली. अगेन ह्याच्यामध्ये एक ग्रीन कॅन्डलचं फॉर्मेशन झालं. अगेन पुन्हा आपल्याला याच्यामध्ये एक लाल कॅन्डल बघायला भेटले. देन इथं कशाप्रकारे उद्याच्याला मार्केट होऊ शकते. ओके. तर एक्स्पेक्टेशन जर का ही फॉर्म्युला कंटिन्यू राहिला, तर एक्स्पेक्टेशन हेच आहे, की उद्या आपल्याला एक ग्रीन कॅन्डल बघायला भेटू पण शकते. बट हे प्रत्येक टाईमला काम करतेच असं नाही. ओके. इट्स अ प्रोबॅबिलिटी. ओके. तर प्रोबॅबिलिटी कमी-जास्त राहू शकते. ओके. एनालिटिकल स्टडी कमी-जास्त असू शकतो. ओके. तर थोडक्यात जर का आपण बघायला गेलो, मार्केटचं जे स्ट्राँगेस्ट डिमांड एरिया आणि सप्लाय एरिया जे यायलेत, जे की डिमांड एरिया यायला जवळपास 25,182 पासून 25,240-50 च्या आसपास पासून 25,300 च्या आसपास आणि त्यानंतरनं सेकंड स्ट्राँगेस्ट सपोर्ट एरिया जो यायला किंवा स्ट्राँगेस्ट डिमांड एरिया जो यायला, तो यायला 24,700 पासून 24,880 च्या आसपास. ओके. तर मार्केटसाठी हे 1-2 मेजर लेव्हलचं काम करणार. ओके. तर इकडं आला किंवा इकडं आला तर फोकस असला पाहिजे. मार्केट तिथून टर्न अराउंड करायचे चान्सेस खूप जास्त आहेत. जर का आपण इथं बघायला गेलो, तर थोडक्यात मार्केट इथून एक डाउनसाइड मोमेंटम दाखवलं होतं. त्यानंतर मार्केट इथं फर्स्ट अटेम्प्ट, मल्टिपल अटेम्प्ट इथं मार्केटनं टेस्टेड ऑलरेडी दाखवलं. आज पण मार्केट त्याच लेव्हलपासून डाउन साइडला आलंय. जर का तुम्हाला हे सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील, बिकॉज हे आपले लेव्हल्स जुने आहेत. ओके. तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ पण बघू शकता, की इथून आपला सेलिंग झोन होता आणि इथूनच मार्केट आजच्या दिवशी डाउन साइडला आला. ओके. आणि अगेन इथं बायिंग झोन होता, तर इथं पण ऑलमोस्ट इथं पण मार्केट आलं होतं. जर का हे लेव्हल्स जर का तुम्हाला शिकायचे असेल, तर डेफिनेटली WhatsApp करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे. आता आपण येऊया ह्याच्यामध्ये इंट्राडेला कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतोय. थोडक्यात जर का आपण बघायला गेलो, तर इथं आपल्याला बनला बेअरिश एंगल्फिंग पॅटर्न. ओके.
आता बेअरिश एंगल्फिंग डेफिनिटली बंद आहे, पण मार्केट हे ट्रॅप खूप वेळा करतंय. ओके. खूप वेळा असे पॅटर्न्स बनवते आणि ते ट्रॅप पण होत असतात. बट त्याच्यावरती आपण जास्त फोकस नाही देणार. आपण येणार आहे डायरेक्टली 15 मिनिट टाईम फ्रेमसाठी. ओके. तर अल्मोस्ट जर का आपण ह्याच्यामध्ये आलो आणि सपोज चुकून जर का मार्केट गॅप डाउन झाला, चुकून जर का मार्केट गॅप डाउन झाला आणि ह्याच्यामध्ये जर का आपण एक गोष्ट नोटीस करायला गेलो, तर इथे आपल्याला एक टाइप ऑफ हेड आणि शोल्डर नावाचा एक पॅटर्न ह्याच्यामध्ये बघायला भेटतोय, जो की डेंजर पॅटर्न असतो. बिकॉज मार्केट जर का ते पॅटर्नचं कन्फर्मेशन झाला, देन मार्केटमध्ये एक चांगली सेलिंग येऊ शकते. जसं की जर का तुम्ही आजच्या दिवशी पण बघायला गेला, तर आजच्या दिवशी पण स्मॉलर टाईम फ्रेममध्ये इथं आपल्याला एक हेड एंड शोल्डरचा पॅटर्न झाला होता. इथे आपला सेलिंग झोन होता आणि त्यानंतर इथं पॅटर्न पण बनला आणि त्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता स्ट्राँग सेलिंग आलाय. ओके. तर डेफिनिटली अशाच प्रकारचा ह्याच्यामध्ये इथं आपल्याला पॅटर्न बघायला भेटतोय, जो की थोडासा डेंजरमध्ये जाऊ शकतोय, जर मार्केटने हे ब्लॅक लाईनच्या खाली क्लोजिंग दाखवला तर. ओके. तर ह्याच्या खाली जर का 15 मिनिटाचा क्लोजिंग जर का आला, तर डेफिनिटली तो पॅटर्न वर्कआउट होऊ शकतोय. त्यानंतर नेक्स्ट टार्गेट जे राहतील ते इथून इथपर्यंतची लाईन तिथे कंटिन्यू होत असते. ओके. तर हे झाला आपला एरिया. आता सपोज जर का मार्केट फ्लॅट ओपन झालं तर काय करू शकतोय? तर जोपर्यंत मार्केट 25,116 पासून 25,000 ह्या रेंजमध्ये जोपर्यंत राहील, म्हणजे जवळपास जर का आपण बघायला गेलो, तर ही एक रेंज आहे. त्या रेंजमध्ये जोपर्यंत राहील तोपर्यंत नो ट्रेडिंग झोन आहे माझ्यासाठी. मी ह्याच्यामध्ये अजिबात ट्रेड प्लॅन नाही करणार, जोपर्यंत मार्केट ह्या लेव्हलच्या आसपास राहील तोपर्यंत. जर का आपण इथं नोटीस करायला गेलो, तर इथून मार्केटमध्ये पूर्ण सेलिंग आला. त्यानंतर इथं मार्केट हॉल्ट झालं. ओके, हॉल्ट झालं. जर मार्केट फ्लॅट ओपन झाला आणि आजचा डेचा जो लो आहे, हा पॉइंट आहे. तर ह्याच्या आसपास ह्याच्या खाली जर का हे ब्लॅक लाईनच्या खाली जर का कंटिन्यू क्लोजिंग भेटला, तर मार्केटमध्ये इथं जास्त एरिया आपल्याला स्पेस भेटतोय, जिथं की मेजर लेव्हल नाही आहेत. ओके. तर प्रिव्हियस सपोर्ट पण इथे येतोय. त्यानंतर त्याच्यामध्ये एक कन्फर्मेशन पण भेटतंय. त्यानंतरनं हे ब्लॅक लाईन पण तुटला. ओके. तर मल्टिपल कन्फर्मेशन या ठिकाणी यायला लागलेत. अगेन वीकली क्लोजिंग पण उद्याच्याला होत असते. तर त्याच्यामुळे मल्टिपल गोष्टी आहेत. ह्याच्या खाली आपल्याला चांगली गोष्ट चांगली मूव्हमेंट बघायला भेटू शकते, इफ जर का त्याच्या खाली सस्टेन राहिला तर. अदरवाईज जर का ह्याच्या खाली मार्केट आला नाही, इथूनच मार्केट रिव्हर्स झाला, अगेन ह्याच रेंजमध्ये टाईमपास करत बसला, तर मार्केट टाईमपास करू शकते. जोपर्यंत मार्केट ही रेंज ओके, ही ब्लॅक लाईन आणि ही ब्लॅक लाईनच्या मध्ये राहील, तोपर्यंत माझ्यासाठी थोडंसं नो ट्रेडिंग झोन असू शकतोय. इफ एनी रिझन मार्केट जर का गॅप अप झाला, बिकॉज मार्केट कधी-कधी सरप्राईज देतंय. ओके. कारण की खूप असं मार्केटनं आज रेड कॅन्डल केलं, तर खूप जणांनी BTST करून ठेवले असतील. पुट बाय करून ठेवले असतील किंवा कॉल शॉर्ट करून ठेवले असेल. त्यांना ट्रॅप करण्यासाठी मार्केट जर का गॅप अप ओपन झाला, तर कदाचित त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम बघायला भेटू शकतो. चुकून जर का मार्केट ह्या लेव्हलमध्ये ओपन झाला किंवा ह्या रेंजमध्ये ओपन झाला आणि इथं जर का निगेटिव्ह प्राइस एक्शन बघायला भेटलं, तर डेफिनिटली माझ्यासाठी तिथं सेलिंग राहू शकते. ओके. तर हा एक फर्स्ट एरिया. सेकंड एरिया हा राहतो, जो की स्ट्रॉंगेस्ट एरिया जिथून आज मार्केट डाउन आलंय. अगेन ह्याच्या आसपास जर का चुकून मार्केट आला, निगेटिव्ह प्राइस एक्शन बघायला भेटलं, तर डेफिनिटली परत माझ्यासाठी डाउन साइडचा स्ट्रेट प्लॅन असू शकतो. ओके. आता सपोज जर का मार्केट डायरेक्टली सपोज गॅप डाउन झाला. सपोज असं अझ्युम करूया, मार्केट इथं कुठेतरी उघडलं, तर मी थोडंसं वेट करणार. पहिल्या 15 मिनिटाची कॅन्डल. पहिल्या 15 मिनिटाची कॅन्डल जर का ब्लॅक लाईनच्या खाली क्लोज झाला ना, तर डेफिनिटली सस्टेन जर का झाला, तर डाउन साइडचं माझ्यासाठी टार्गेट ओपन राहतील. म्हणजे डाउन साइडचा माझ्यासाठी ट्रेड प्लॅन ओपन राहतील. त्याचे रिझन्स तुम्हाला मी पहिल्यांदाच क्लिअर केलेत. ओके. तर हे एक माझं व्ह्यू राहील आणि त्यानंतर सपोज जर का मार्केट ह्या एरियापाशी जर का आला आणि इथं आपल्याला कुठल्या पण प्रकारे रिव्हर्सल पॅटर्न बघायला भेटला, पॉझिटिव्ह रिव्हर्सल बघायला भेटला, तर डेफिनिटली तिथं आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. ओके. तर हे होते आपले लेव्हल्स आणि जर का तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल, तर डेफिनिटली लाईक एंड शेअर करू शकता.